धमाला झालं ना. संकेत गुड मॉर्निंग मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. काय अजून आहे डोक्यात प्लॅन दिवसाचं? काय का 2 दिवस फोन नाही केला आम्हाला. आता तिला जेवण करायला बोलवलंस? हा बोल आता बोल. जेवण करायला बोलवलंस, 2 दिवस मासे खाल्लेस, समुद्रात फिरून आलास, तेव्हा तुला आठवण नाही आली? एक फोन पण नाही केला तेव्हा तिला. तिला मासे दे आता पहिला खायला. हां चला, तिसरे होऊया, तिला तिसरे पाहिजे ते. तिसऱ्या खाऊया. तांबूस नाही ना, टेस्ट नव्हती तिला. ए खोटं बोलतोय, रात्री बोललास भारी लागली. एक तर ती मोठी स्टोरी पण टाकली तू. तांबूशी तांबूशी ती एवढी मोठी होत एकदम मोठी गोबरो. पण नाही, तांबूशीला मला टेस्ट नाही लागली काल. म्हणजे जेव्हा आपल्या लावून खात होता, अर्धी टाकून दिली आम्ही. विचार, अर्धी टाकली नाही काय खाल्ली? अरे लास्टचा पीस पूर्ण टाकून दिला तो. हां खाल्ला पाहिजे. हो का. तर ही छत्रपती शिवाजी महाराजांची पेंटिंग आपला एक मित्र आहे पार्थ म्हणून, त्यांनी ही डोळे झाकून काढलेली आहे. म्हणजे पूर्ण डोळे झाकून त्यांनी तुझे फुटेज आहे ह्याच्याकडे ती ते फुटेज लावतो ही. म्हणजे एका शोमध्ये त्यांनी हे काढलेलं पूर्ण. तर त्याला पण भेटू थोड्या वेळात. जादूवर विविध कर्तब करत चला, सुंदर असा बॅनर आहे आणि संगीताच्या साथीनं एक सुंदर असं चित्र तो आपल्या छत्रपती शिवाजी महाराज, मला वाटतं त्यांच्या नावाचा गजर झालाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांना. आणि आपल्या या 5 साठी आपण एकदा मनापासून जोरदार टाळ्या वाजवून मित्रांनो. काय चित्र लागले त्यांनी, अनुभवणार आहोत, बघणार आहोत, कारण ही गीतांची मैफिल अजून संपलेली नाही. तुम्ही तर हॉटेलमध्ये आलोय आणि बघू काय घ्यायचं. चिकन घेतो. चिकन
चला आपली सौंदाळ थाली आली. 3 पीस दिलेत, त्याच्यामध्ये चपाती आणि बांगड्याचं कालवण दिलेलं आहे. सिंगल घे भाऊ. हे बेबी एकदम घ्या. जा तुम्ही दोघं. हे आरो जा. हा आहे ना एक, इकडे एक आहे, इकडे एक आहे. खाली खाडीमध्ये कालवं काढायचं काम चालू आहे. विकूप काढतास काय असे करा. विकूप कसे कसे आहेत? ती कशी कशी बनवायला येतात? मला नाही तो बनवता. कसे बनवतात विचारायला पाहिजे. मम्मीला सांग. यूट्यूबला बघायचं. हां शिंपल्या बनवत तशाच बनवायला लागेल. हो शिंपले बनवतात तसेच बनवतात ना. हा त्याची चर लय असते ती. गाळून घ्यायचं. जमेल काय? नको परत मला सांगतले काय बनवलं. रेशमाला विचारू बनवते का? नको उगाच ते बरं नाही. तर आता आलो आहे पण मालवणमधल्या रॉक गार्डनमध्ये. आणि रॉक गार्डन असं आहे की इथे गार्डन आहे या साईडला आणि डायरेक्ट समोर बघितलं ना समोर बीच आहे. म्हणजे थोडंसं चालत जायचं आणि समोर तुम्ही बीचवर पोचाल. आणि खूप इकडे दगडी आहेत त्यामुळे त्या रॉक गार्डन बोलत असतील. आणि काल इलेक्शनला जे पोलीस आलेले ना तर आज रिझल्ट होता 3 तारखेला दुसऱ्या दिवशी लगेच. तर तो रिझल्ट डायरेक्ट 23 तारखेला केलेला आहे त्यामुळे सगळे पोलीस इकडेच आहेत. तर तुम्हाला जे सकाळी सांगितलेलं जो पार्थ नावाचा आपला मित्र आहे ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांची पेंटिंग काढली होती न बघता म्हणजे डोळे बंद करून. तर आता तो या मंदिरामध्ये रांगोळी काढतोय. तर ती रांगोळी बघूया आपण म्हणजे तुम्हाला त्याची कलाकारी समजेल. उद्या दत्त जयंती आहे त्यासाठी मंदिर सजवायचं काम चालू आहे. थोडक्यात सजवलंच आहे पूर्ण. तर आतमध्ये जी मूर्ती आहे ना दत्तांची तीच मूर्तीची रांगोळी काढणार आहे पूर्ण. उद्या आपण येऊन जाऊ नक्की. पण उद्या गर्दी असणार ना इकडे. हां भंडारा असेल ना. भंडाराचं जेवण मस्त लागतं. माझ्याकडे कशाला कॅमेरा. त्यानंतर आता आलो आहे आपण दांडी बीचला. इथे माशांचा लिलाव भरतो 4 वाजता संध्याकाळी. बघूया कुठले मासे मिळतात आता. नाही रावत कसे आहेत? 350 रुपये किलो आहे. 330 नाही देणार. 20 रुपये कमी करून देणार. फ्रेश आणि आताचे फुल साईज. तर प्रॉन्सचं कन्फर्म केलं. प्रॉन्स घेतोय किती 2 किलो? नाही 1 किलो घेऊ. 1 किलो घेऊया. किती? आपण 3घच जण आहोत. हां मग किती घ्यायचे? किती 1 किलो? 1 किलो किती घे? किलो घेऊया. किलो नको. हे कसे किलो? किलोवर देतात. 50 रुपये किलो हे 200 रुपये किलो. हे बघा बघून घेतले.
हो मॅडम तुम्ही पाहिजे तुम्ही आमच्याकडे एकदा एक कोलंबी मोठमोठ्या घेतल्यात. आणि काय ते दुसरं? चिंगळ्या हा ते चिंगळ्या नाही काय कोलंबीच कोलंबी आणि चिंगळ्या नंतर दुसरे काय ते बोंबील घेतले. बोंबील, आणि ते हा. तुमचं काय आयटम होतं छोटंसं ते हे काय ते बारीक पेडवे म्हणतात ना ते पेडवे. बारीक मच्छी असते ती. तर म्हणजे हा 2 दिवसाचा आमचं जेवण झालंय. साबण बिबण नको ना? साबण घ्यायचं कुठे साबण तेच की छोटं. किनार आपल्याला पूर्ण दुसरं पाहिजे दोनच पाहिजे. दोनच पाहिजे होते. हो. तर मालवण मार्केटमध्ये आपला बाजार म्हणून नवीन शॉप चालू झालेलं आहे. म्हणजे मॉलसारखंच आहे. आणि मालवणमधल्या खूप लोकांना इकडे जॉब भेटले. म्हणजे ज्या महिला होत्या घरी बसलेल्या त्यांना चांगला जॉब भेटला, चांगले रोजगार उपलब्ध झाला त्यांना. हे राहिलंय. सगळं सामान घेतलं. आता छोटं मोठं राहिलं आहे. कांदे बटाटे टोमॅटो त्यानंतर कोथिंबीर वगैरे. मनाला स्पर्शून जाणारी एक अद्भुत अनुभूती आहे. चला तर या गैरहजेरीच्या प्रवाहात क्षणभर डुबून जाऊया. मधून उठलाच की नाही की अजून बसूनच आहेस. रामकृष्ण परमहंसांना जेव्हा समुद्रात जेव्हा स्वाती नक्षत्र चालू होतं तेव्हा धमाला झालं ना संकेत. चल लवकर. रूमवर आलो आणि आता मच्छी खारट होईल. ठीक आहे कर. ती करली कधी खाल्ले तू? हो काटे पप्पा आमचे असेच खातात नक्की. चव भाजलेले पण छान लागतात. मगाशी बघताना केवढं होतं. हे केवढीच झालंय बघ. हे काय फ्रायसाठी वाज बाहेरपर्यंत येत होता त्याचा सुगंध. तर मित्रांनो आता जेवण वगैरे झालं आणि उद्या दत्त जयंती आहे. तर नक्कीच उद्या आपण मालवणमध्ये दत्त मंदिरात जाऊन पाया पडू. आणि उद्याचा प्लॅन माहीत नाही अजून काय असणार आहे. तर उद्या शेवटचा दिवस आहे. म्हणजे उद्या गुरुवार आहे आणि शुक्रवारी सकाळी माझी 7 वाजताची ट्रेन आहे. तर उद्याचा लास्ट दिवस आहे फिरायचा मालवणमध्ये. तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.